बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 53. दोघांचंही जेवण आटोपलं. लुडकत लुडकत दोघांनीही अर्ध अधिक जेवण खाल्लं. बाकीचं तसंच ठेवून त्याने हात धुतले. दारू जास्त झाल्यामुळं त्यांना जेवण संपवता आलं नाही. शिवाजीनं त्यांना बिल आणून दिलं. विजयनं बिलाचे पैसे दिले. न विसरता त्यानं शिवाजीला टीप पण दिली. साहेब, तुम्ही मघापासून कोणत्या संजयनी उमेशबद्दल बोलत होतात? ते आता उठून जाणार एवढ्यात शिवाजीनं गणेशला असं विचारलं. अरे, ती दोघं आमच्या एमेवाडीचीच आहेत हरामखोर. मनातल्या अनावर रागाला दुःखाला दारूमुळे जास्तच चालना मिळाली होती. त्यामुळं आडव्या जिभेनं गणेशनं रागासारखं सरळ सरळ आपल्या गावचंच नाव सांगितलं व एकमेकांचा हात पकडून दोघंही तडफडत बाहेर गेले. शिवाजीला आता मात्र पक्की खात्री झाली. हेच ते दोघं संजय व उमेश, ज्यांना मी कामावर ठेवून घेऊन सांभाळलं. इतक्या वेळा सांगूनही ते अजून गावी गेलेले नाहीत. संजयच्या आईबद्दल ऐकून शिवाजीला फारच वाईट वाटलं. काहीतरी केलं पाहिजे, पण आता मी कामावर आहे, काय करू? काम सोडून मी यावेळेला त्यांच्या घरी पण जाऊ शकत नाही. त्याचं मन कामात लागेना. दुपारचा प्रहर ओसरल्यावर ग्राहक कमी होऊ लागले. त्यातच संधी साधून त्यानं शेठना ही बातमी सांगितली. शेठनं त्यांना फोन करून ही बातमी सांगायला सांगितली. आज रविवारची ऑफिसला सुट्टी असणार व ते दोघंही घरी असणार असा विचार करून शेठच्या परवानगीनं बारमधल्या फोनवरनं त्यानं त्यांच्या बोरिवलीच्या फ्लॅटवर फोन लावला. टेलिफोन जोडून घेतल्यावर तिथला फोन नंबर त्याने शिवाजीला दिला होता. पण तो नंबर तर बंद होऊ लागला. 2-3 वेळ लावला तरी फोन बंदच. आता फोन कुठे करायचा? कोर्टात लग्नाच्या वेळी त्यांच्या सासऱ्यानं दिलेलं व्हिजिटिंग कार्ड त्याला आठवलं. ते कार्ड त्यानं त्याच्या सुटकेसमध्ये तसंच ठेवून दिलं होतं. त्यांच्या सासऱ्यांना फोन करून ही बातमी सांगूया असा विचार करून त्यानं पटकन जाऊन ते कार्ड आणलं व त्यावरचा नंबर लावला. फोनची बेल वाजली. हॅलो, कोण बोलताय? नवकुडकरांच्या नोकरानं फोन उचलला व विचारलं. मी शिवाजी बोलतोय. संजय आणि उमेशला मी खूप चांगलं ओळखतो. त्यांच्या लग्नात त्यांच्या सासऱ्याने मला त्यांचा नंबर दिला होता, म्हणून मी संजय साहेब आणि उमेश साहेब इथंच राहतात, त्यांना फोन देतो, तुम्ही त्यांच्याशीच बोला. शिवाजीचं बोलणं मध्येच थांबून पलीकडनं नोकरांना असं सांगितलं व संजयच्या बेडरूममध्ये फोन ट्रान्सफर केला. हॅलो हॅलो, मी शिवाजी बोलतोय. हां शिवाजीदा, बोला, कसे आहात? बऱ्याच दिवसांनी फोन केलात. तुमच्याकडे एक काम आहे. संध्याकाळी मी तुम्हाला भेटायला येतोय. तुम्ही सासऱ्यांच्या बंगल्यातच राहता असं मला समजलं आहे. दोघंही बंगल्यातच राहतात म्हटल्यावर शिवाजीनं बातमी न सांगता सरळ त्यांच्या बंगल्यावरच जाऊन त्यांना ही बातमी सांगूया असा विचार केला व तो तसं बोलला. पण हे त्यांच्या सासऱ्यांच्या बंगल्यात कसे काय राहतात, हाही एक प्रश्न त्याच्या डोक्यात पटकन आला. होय होय, आम्ही बंगल्यातच राहतो. कार्डवरील पत्त्यावर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येतो. तुम्ही मला भेटा, महत्त्वाचं काम आहे. ठीक आहे शिवाजीदा, तुम्ही या. शिवाजीनं फोन ठेवला. कसे आहात? बऱ्याच दिवसांनी फोन केलात या प्रश्नाची उत्तरं त्यानं दिलीच नाहीत. संध्याकाळचे 4 वाजले. बार बंद करायची वेळ झाली. बारमधले सगळे ग्राहक हळूहळू उठून जाऊ लागले. ग्राहक उठून गेल्यावर शिवाजी फटाफट फ्रेश झाला व घाई गडबडनं त्यानं 4 घास खाल्ले. त्याच्या डोळ्यासमोर संजयला व उमेशला शिव्या घालणारे विजय व गणेशच दिसत होते. संजयच्या आईबद्दल बोलणारा विजयच दिसत होता. संजयच्या आईबद्दल समजलेली बातमी काही केला त्याच्या मनातनं जाईना. मन कशातच लागेना.
तो फारच अस्वस्थ झाला. सुरुवातीला ज्यावेळी त्यांच्या गावचं नाव कळलं होतं त्याचवेळी आपण त्यांच्या गावी जाऊन यांच्याबद्दल सांगायला हवं होतं असं त्याला आत्ता वाटू लागलं. आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे असं समजून त्याला वाईट वाटू लागलं. गडबडनं कपडे बदलले व शेठची परवानगी घेऊन तो बंगल्यावर जायला निघाला. जाकर उन दोनों को बराबर सुनाना असं शेठनं त्याला रागानं सांगितलं. एल्फिन्स्टन रोड स्टेशनपर्यंत तो टॅक्सीनं गेला व रेल्वेनं बोरीवलला जाऊन रिक्षानं कार्डवरच्या पत्त्यावर पोहोचला. संध्याकाळचे 6 वाजले होते. बंगल्याच्या हॉलमध्ये संजय व उमेश कॉफी पीत बसले होते. गेटवरच्या सिक्युरिटी गार्डला ओळख सांगून शिवाजी आत आला. त्याला पाहून दोघांनीही उठून त्याला हात मिळवला व परत आपल्या खुर्चीवर बसले. शिवाजीही समोरच्या खुर्चीवर बसला. हॉटेल सोडून आल्यावर ते कधीतरी भेटले की त्याच्या पाया पडायचे, पण आता त्याने हात मिळवला. शिवाजीनं त्याचं काहीच वाईट वाटून घेतलं नाही, कारण तो त्यांच्याकडनं मान सन्मान मिळवायला किंवा आदर सत्कार करून घ्यायला आलेला नव्हता. दोघांच्याही मनात आता पहिल्यासारखी आत्मीयता आगतिकता राहिली नव्हती हे त्यानं जाणलं. त्यांचे बदललेले रंग पाहतच तो बसला. हॉटेलमधला आणि आत्ताच्यातला त्यांच्यात झालेला बदल तो पाहतच राहिला. पाठीमागचे सगळे दुःखाचे दिवस विसरून मोठेपणा मिरवत सासऱ्याच्या बंगल्यात आनंदात राहणाऱ्या दोघांना पाहून शिवाजीला कसं कसं वाटलं. आई तिकडे शेवटच्या घटका मोजत मृत्यूशयेवर पडली आहे आणि हे निर्लज्जपणे इथं सासऱ्याच्या बंगल्यात सुखानं राहत आहेत. मनात त्यांच्याबद्दल चीड उफाळून येऊ लागली, तरी पण तो गप्प राहिला. संजयनं नोकरला चहा आणायला सांगितलं. कसे आहात शेठ, कसे आहेत, हॉटेल कसं चाललं आहे? मनात नसताना दोघांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यानं दिली. हे सर्व विचारून झाल्यावर कसं काय येणं केलं असं संजयनं त्याला विचारलं. शिवाजीनं त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलंच नाही. तो गप्प बसून राहिला. तेवढ्यात आपल्या 2 नातवांसोबत भीमराव नौकुडकर तिथं आले. शिवाजीनं उठून त्यांना नमस्कार केला. संजयनं उमेशनं मुलांना शिवाजीची काका असं म्हणून ओळख करून दिली. या दोघांचेच हे मुलगे आहेत असं तो समजून गेला. त्यानं त्या दोन्ही लहानग्यांना जवळ घेतलं व त्यांच्या डोळ्यावरनं प्रेमानं हात फिरवून त्यांच्या गालांचे पापे घेतले. तेवढ्यात नोकरानं त्याला चहा आणून दिला. चहा पिऊ की नको असं त्याला वाटू लागलं. मनात नसताना त्यानं चहाचे 2 घोट घेतले व बाकीचा तसाच सोडून दिला. तुमचं लग्न होऊन इतकी वर्षे झाली तरीसुद्धा तुम्ही आमच्या बारवर एकदाही आला नाहीत. यायचं तर सोडून द्या, पण कधी फोनसुद्धा केला नाहीत. एवढे बदलाल असं वाटलं नव्हतं. शिवाजीदा, कामातून आम्हाला वेळच मिळत नाही. संजय: बरोबर आहे. मोठं बनल्यावर कामाचा व्याप पण तेवढाच वाढलेला असतो. एवढ्या मोठ्या व्यापातून वेळ तरी कसा मिळणार म्हणा तुम्हाला? तरी पण आवड असल्यावर सवड मिळतेच रे माणसाला. आता आवडच उरली नाही म्हटल्यावर माझी आठवण तरी कशी येणार तुम्हाला? माझं सोडून द्या, पण तुम्हाला मी इतक्या वेळा सांगितलं होतं की गावी जाऊन तुमच्या आई वडिलांना भेटून या. तरी पण तुम्ही अजून गावी गेलेला नाहीत. दरवेळी मला काहीतरी खोटं कारण सांगून गावी जायचं टाळत होतात. मला खोटं बोलत होतात. शिवाजीचा स्वर चढू लागला. आमच्या गावी सगळे आनंदात असतील शिवाजीदा. आबा गावचे पोलीस पाटील आहेत. गावात मोठं घर व भरपूर जमीन जुमला आहे, त्यामुळे त्यांना कसलीच कमतरता नसेल. गावाकडची आम्ही बिलकुल काळजी करीत नाही. संजय: शिवाजी जी गोष्ट सांगायला आला होता आणि संजय जे बोलला त्यात न मोजता येण्या एवढं अंतर होतं. शिवाजीच्या मनात घुसळत असलेल्या सत्यातनी संजयच्या मनातल्या विचारात कितीतरी मोठा फरक होता. तफावत होती, विपर्यास होता. त्यात कुठलाच ताळमेळ नव्हता. त्यानं सांगितलेलं ऐकून शिवाजीनं आपल्या डोक्याला हात लावला. तुमच्या यमेवाडी गावचे कोणतरी 2 जण आमच्या बारमध्ये आज दुपारी दारू पीत बसले होते. शिवाजीनं लगेचच असं सांगितलं.
त्यांनी नक्कीच आमच्याबद्दल खरं काय ते सांगितलं असणार म्हणून दोघांचेही धावे दणाणले. तेच सांगण्यासाठी शिवाजीला फोन करून एवढ्या घाईघाईनं आला आहे असं त्यांना वाटलं. आता हा आपल्या सासऱ्यांच्या पुढ्यातच काहीतरी सांगणार व आपलं बिंग फुटणार म्हणून ते घाबरून गेले. दोघांनाही अस्वस्थ वाटू लागलं. दोघंही त्याच्याकडे गंभीर होऊन पाहू लागले. तो काय सांगतोय याच्याकडेच त्यांचे कान लागले. नवकुडकर पण तिथंच बसून राहिले. शिवाजीचा स्वर अगोदरच चढता होता. तो त्यांच्या मोठेपणाची आणि समोर बसलेल्या त्यांच्या करोडपती सासऱ्याची पर्वा न करता पुढे बोलू लागला. अरे, त्यावेळी तुमच्या वडिलांनी तुम्हाला सगळीकडे शोधलं म्हणे. गावाकडं शोधून सापडला नाहीत म्हणून त्यावेळी ते मुंबईत पण येऊन तुम्हाला शोधून गेले. 8 दिवस तुमच्या एमेवाडीकरांच्या गल्ल्यात राहून त्यांनी तुम्हाला इथल्या गर्दीत शोधलं. शोधून कुठेच सापडला नाहीत म्हणून तुम्हाला धरून नेऊन धरणाच्या आरला दिलं असेल असंही त्यातला एक जण म्हणत होता. संजयच्या आईनं त्याची वाट पाहिली. दाराकडं डोळं लावून ती बिचारी रोज रडायची. वाट पाहून पाहून तिनं झुरणी घेतली आणि आता ती माऊली मरणाच्या दारात उभी आहे. गावातल्या डॉक्टरांनी केस घेतली नाही. तिला कुठल्या तरी एका गावातल्या सरकारी दवाखान्यात नेऊन ॲडमिट केलंय. ती माऊली आता शेवटच्या घटका मोजत त्या सरकारी दवाखान्यातल्या कॉटवर पडली आहे. तिच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला तरी आता संजयनं घरी जावं असं तो रडत म्हणत होता. हे सांगताना शिवाजीचा श्वास चढला, कंठ दाटला. काय असं दुःखानं म्हणत संजय खुर्चीतनं पटकन उठला. सर्वांगातनं सन्नकन वीज खेळून गेल्याचा त्याला भास झाला. दृढ मन थरथरलं, अंग शहारलं. तो हबकून गेला. आत्तापर्यंत दोघंही गावच्या जीवनाच्या भ्रामक कल्पनेच्या आधारावर आणि मनाच्या आभासावर जगत होते. पण शिवाजीच्या तोंडून सत्य ऐकताच गावाकडच्या आई आबांच्या जीवनाच्या कल्पनेचा भ्रमाचा भोपळा फुटला गेला. कल्पनेत रंगवलेलं आणि वास्तवात भरडलेलं, ज्याचा एकमेकांशी सुतरामही संबंध नसलेलं असं एक जळजळीत सत्य त्याला समजलं. अंगाचं पाणी पाणी झालं. शिवाजीनं सांगितलेलं ऐकून उमेशच्या अंगाला तर कापरात सुटला. अर्थात शिवाजीनं पण हे अर्ध सत्यच त्यांना सांगितलं होतं. माझ्यामुळं आशाकाच्या जन्माचं नुकसान झालं हे विजयचं सुरुवातीचं वाक्य त्यानं ऐकलेलं नव्हतं. त्यामुळं त्याला आशाच्या जीवन व्यर्थतेबद्दल माहीत नव्हतं. आईचं एकच दुःख आता त्यांना भारी झालं, मनाला चटके देऊ लागलं. आपली आई शेवटच्या घटका मोजत सरकारी दवाखान्यात पडली आहे हे ऐकल्यावर संजयला तर काहीच सुचेना. तो सैरभैर झाला. आईचा चेहरा आठवायचा प्रयत्न करू लागला. उमेशच्याही डोळ्यासमोर त्याची थोरली आई कॉटवर खिळलेली दिसू लागली. तो पण तिचा चेहरा आठवायचा प्रयत्न करू लागला, पण नाही. विस्मृतीत गेलेला तिचा चेहरा काही केल्या त्यांना आठवेना. कारण लग्न झाल्यापासून दोघांनीही कधीच गावची आठवण काढली नव्हती. कधीच आपल्या आई वडिलांबद्दल व अक्काबद्दल विचार केलेला नव्हता. मिळालेल्या अफाट सुखात ते सगळ्यांनाच विसरून गेले होते. पण शिवाजीनं सांगितलेलं सत्य ऐकून आता दोघांचीही मन दुःखानं व्याकुळ झाली, घायाळ झाली. दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले. दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून संजय गपकन खुर्चीत बसला. त्याला काय करावं आणि काय बोलावं काहीच सुचेना. जीवनातल्या सगळ्या चुकांमधली सगळ्यात मोठी ही चूक आपण केलेली आहे हे त्याला आता समजून आलं. उमेश स्वतःचे डोळे पुसू लागला. नवकुडकर काळजीनं त्यांच्याकडे पाहतच राहिले. मुंबईला पळून आल्यानंतर आपण एकदाही गावी गेलो नाही ते नाही, पण कुणाची साधी चौकशी सुद्धा आपण केलेली नाही. गावाकडं आबांनी आम्हाला शोधलं. इथं सुद्धा येऊन आम्हाला शोधून गेले. आम्हाला धरणाच्या आरला दिलं असेल असं समजून त्यांच्या मनाला कोण यातना झाले असतील. आईनं आत्तापर्यंत रडतच माझी वाट पाहिली व झुरणी घेऊन ती आता मरणाच्या दारात उभी आहे. माझी आई सरकारी दवाखान्यातील कॉटवर शेवटच्या घटका मोजत पडली आहे. तिचे अखेरचे श्वास चालू आहेत. मला पाहण्यासाठीच तिचा श्वास चालू असेल. माझ्या भेटीसाठी तिचं मन तळमळत असेल. काय करू?
काय करून बसलो हे मी? मनात विचारांचा कोलाहल माजला. विस्मृतीत गेलेल्या आपल्या आईचा चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर आणायचा तो प्रयत्न करू लागला. अगदी कष्टाने तिचा अस्पष्टसा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. मनात भडबडून येऊ लागलं, उचमळून येऊ लागलं, अंग थरथरू लागलं, हृदय धडधडू लागलं. श्वास वाढला. दोन्ही हात चेहऱ्यावर दाबून ठेवून तो कळवळून स्पंदू लागला. हुंदके फुटू लागले. माझी थोरली आई आमची वाट पाहत अंतराला खेळली आहे. आमच्या दोघांचीही आबा इकडे येऊन आम्हाला शोधून गेले. आम्ही गावाघराला विसरून गेलो. हीच जीवनातली सगळ्यात मोठी चूक करून बसलो आहोत. इतकी वर्ष आमचे जन्मदाते व एकटी एकुलती असलेली आमची बहीण आमच्या विना कसे जगत असतील? धरणाच्या भीतीनं त्यांचा ऊर फाटला असेल, पोटात खड्डा पडला असेल त्याच्या. नको नको त्या विचाराने त्यांचं काळीज थरथरलं असेल. काळजीनं मन कुरतडली असतील. आमच्या आठवणीनं रड रड रडले असतील. आजही रडत असतील. थोरले आई तर आता शेवटच्या घटका मोजत सरकारी दवाखान्यातल्या कॉटवर पडली आहे. पण माझी आई कशी असेल? माझे आबा कसे असतील? थोरले आबा कसे असतील? अक्का कशी असेल? ही परिस्थिती आम्हीच निर्माण केली आहे. आपण गावी जाऊन आई आबांना भेटून येऊया असं मी संजयला सुरुवातीला कितीतरी वेळा बोललो. पण त्यानं माझं काही एक ऐकलं नव्हतं. स्वतःच खरं केलं होतं त्यानं. आता ही अशी दुःखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेशचं हळवेपण या एका सत्यानं बऱ्याच वर्षांनी जागं झालं. त्याच्या मनाचं मूग आक्रंदन चालू झालं. स्पुंदतच तो वाहणारे डोळे पुसू लागला. मुंबईला पळून आल्यावर दोघांनी ही परिस्थितीचे दाहक चटके सोसले होते. पण बापाचं मन आणि काळीज घेऊन जन्मलेल्या संजयनं शिवाजीच्या मिळाल्या भक्कम आधारानं प्रसंगावधान राखत स्वतःला सावरलं होतं आणि उमेशलाही सावरलं होतं. मनातल्या वडिलांवरच्या रागापोटी व कष्टाला मिळत गेलेल्या भव्य यशानं गावाकडच्या सर्वांनाच तो हळूहळू विसरत गेला होता. काळाच्या ओघात कोवळ्या मृदू भावना कठोर होत गेल्या होत्या. लग्नानंतरच्या स्वर्ग सुखानं तर गावासकट आबा, आई, बहीण, चुलता, चुलती सगळेच मनातनं हद्दपार झाले होते. हळव्या मनाचा उमेश तर लग्नानंतर मिळाला संध्याचा सहवास, सुख, श्रीमंती आणि पुत्रप्राप्ती या सर्वांग सुंदर जीवन सफलतेमुळे पूर्णपणे बदलून गेला होता. त्याचंही मन संजयसारखंच दृढ, निष्ठूर बनलं होतं. त्यानं सुद्धा सगळ्यांना विस्मृतीच्या डोहात बुडवून टाकलं होतं. पण आता शिवाजीनं सांगितलेलं सत्य ऐकून त्यांच्या संवेदनशील मनाला डागण्या बसू लागल्या. संजयच्या पाषाण हृदयाला तर बऱ्याच काळानंतर पाझर फुटला. दोघंही कळवळून स्पंदू लागले. मोठ्यानं हुंदके देऊ लागले. वडिलांचं मन आणि हृदय जाणण्यासाठी वडीलच व्हावं लागतं. संजय व उमेश आता एकेका मुलाचे वडील होते. बापाच्या मुलाप्रती असलेल्या भावना त्यांना बाप झाल्यावर कळून आल्या होत्या, पण वळून मात्र आल्या नव्हत्या. दोघांच्याही वडिलांनी मुंबईत येऊन शोधलेल्याचं शिवाजीनं सांगितल्यावर तर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. बापाच्या मनाची आणि हृदयाची आर्तता, आत्मीयता आज त्यांना कळून आली आणि वळूनही आली. बाप तापट स्वभावाचा आहे म्हणून नेहमी बापाला दूर लोटणारा, बापावर डूक धरून राहणारा संजय आज बापाचं हृदय जाणत होता. उमेशला पण वडिलांच्या मनाची आणि हृदयाची पुरेपूर कल्पना आली. आज दोघांनीही बाप जाणला. दोघंही पश्चाताप करून घेऊ लागले. कालौघात त्यांच्या मनातला बंद झालेला नात्याचा एक सुप्त कप्पा आज प्रकर्षाने खुलला. आज खऱ्या अर्थानं त्यांना बाप कळला. म्हणूनच मनाला चटके बसून डोळ्यातून धारा वाहू लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.